नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, उद्या शुक्रवारी 12 सप्टेंबर 2025 रोजी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे। या गाडीमध्ये टोटल तुम्हाला 80 काठेवाडी शेळींचं माप घ्यायला भेटणार आहे। 80 पैकी 75 शेळी मित्रांनो ही गाभणी असणार आहे। उर्वरित 5 शेळ्या मित्रांनो ह्या तोला जनलेल्या राहतील। तर तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो शेळींची। टोटल 75 शेळी गाभण आणि 5 शेळी ही जनलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे। तो व्हिडिओच्या माध्यमातून टोटल क्वालिटी तुम्हाला जेवढ्या शेळ्या आहेत संपूर्ण खरेदी केलेल्या सगळ्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत। तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो। क्वालिटी एक नंबर, उंच पूर्ण डबल हड्डी शेळ्या आहेत मित्रांनो। या गाडीमध्ये पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेळ्या बघायला भेटतात। तिसऱ्या वेतातलं माप आहे बघा, उंच पूर्ण फुल साईजचं माप आहे तिसऱ्या वेतामध्ये मित्रांनो। तर तिसरं वेत आहे, दुसरं वेत आहे, पहिलं वेत आहे, अशा टोटल 75 गाभणी शेळ्या आहेत आणि 5 शेळ्या जनलेल्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत। ते बाबा बसले, ते शेळी पालक बाबा आहेत बघा, त्यांच्या शेळ्या द्या। या बघा टोटली शेळ्या मित्रांनो एका जागेवरती जमा केलेल्या आहेत। हा टोटल लॉट आता निघून गेलेली आहे। गाडी ही निघून गेलेली आहे। व्हिडिओ मला केव्हापासून आलेले आहेत, मी आता हा व्हिडिओ टाकतोय। व्हिडिओ मला सकाळचे आलेले आहेत मित्रांनो। हा टाईम तुम्ही पाहता सकाळचा टाईम आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला लगेच लक्षात येईल सकाळचं जे उजेड सकाळचं हे लगेच तुमच्या लक्षात येईल। तुम्ही बघू शकता गाडी ही निघून गेलेली। गाडी सकाळी उद्या शुक्रवारी 12 सप्टेंबर 2025 रोजी चाळीसगावमध्ये असणार आहे। टोटली या 80 शेळ्या आहेत, त्याच्यामध्ये 5 शेळ्या जनलेल्या आहेत आणि 75 शेळी तुम्हाला गाभण घ्यायला भेटणार आहे। हे बघा तुम्ही बघू शकता शेळ्या वगैरे क्वालिटीच्या शेळ्या आहेत। हे बघा टोटल शेळ्या मस्त। हे बघा ही आयसर लावलेली मित्रांनो, ही आयसर भरून गाडी ही निघालेली आहे। टोटली शेळ्या लोकल करून एका जागेवर या शेळ्या जमवलेल्या असतात। हा सगळा व्हिडिओ गुजरातचा आहे। क्वालिटी बघा, शिंगडी वगैरे बघा मित्रांनो, डब्बा वाहन नाही आहे। पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेळ्या घ्यायला भेटतील। एखादी बायचान्स चौथ्या वेतामध्ये आली तर आली, नाही तर तुम्हाला तिसऱ्यापर्यंतच वेत घ्यायला भेटेल। क्वालिटीमध्ये एक नंबर क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत शेळ्या। तुम्ही पाहू शकतात क्वालिटी वगैरे। हे बघा टोटली शेळ्या वगैरे तुम्हाला बघायला भेटतील। हे बघा शिंगडी वगैरे, ही आयसर लावलेली आहे। या आयसरमध्ये शेळ्या भरलेल्या आहेत। शेळ्या या ऑन द वे आहेत, रस्त्यावरती निघालेली गाडी। तर गाडी सकाळी उद्या शुक्रवारी 12 सप्टेंबर 2025 रोजी चाळीसगावमध्ये असणार आहे। शेळ्या घेण्यासाठी संपर्क साधा विजूभाऊ वेळे व रामदास शेठ वेळे। रामदास शेठ वेळे हे खरेदीच्या ठिकाणी आहेत। विजूभाऊ वेळे घरी आहेत। जर तुम्ही चाळीसगावमध्ये आले तर विजूभाऊला कॉल करा, विजूभाऊ तुम्हाला घ्यायसाठी येऊन जातील। बघा हा जोडा पण बघा, तर शिंगाला तुम्ही पाहू शकता लाल कलर लावलेला आहे, तो डाग असतो खरेदीच्या वेळेस। आता समजा जर कोणाच्या कडपामध्ये 100 शेळ्या, 100 पैकी जर 5-10 घेतल्या तर यांच्या 5-10 शेळींना यांचा डाग करून घेतात। म्हणजे नंतर लोकलच्या वेळेस जेव्हा येतात तो यांच्या डागवाल्या शेळ्या काढून, हे बघा डागवाल्या शेळ्या काढून ते घेऊन जातात। आता लोकल कशी तुम्हाला दाखवतो। हे बघा शेळ्या बघून घ्या पहिले, तुम्हाला लोकल बघायला भेटेल कशी लोकल। हे बघा त्या दिसते का पिकअप। आता ह्या शेळ्या पिकअपमध्ये भरून म्हणजे आता तुम्ही पहिले सुरुवातीला पाहिल्या का आयसरच्या जागेवरती सगळ्या शेळ्या जमवलेल्या असतात एका जागेवरती। प्रत्येक गावातून 4, 5, 10 अशा शेळ्या जमवून एका जागेवरती टोटल ते 80चं माप जमा केलेलं आहे। आणि मग ते माप आता चाळीसगावमध्ये येणार आहे। बघा शेळ्या बघा एकदम तोली शेळ्या बरं मित्रांनो, काचे वगैरे बघा दुसऱ्या वेतातल्या शेळ्या होत्या। ही बघा ही थोडी कच्ची पण बघा डबल हड्डी शेळ्या मित्रांनो। चेहरापट्टी शिंगडी सगळ्या गोष्टी बघा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो। शूटिंग हे रामदास शेठ शूटिंगसाठी तुम्हाला दाखवतो। हे बघा रामदास शेठ आहेत, कधी ते करत असतात, कधी दलाल जवळ देऊन देत असतात। त्यांना समजत नाही पाहिजे शूटिंगचं, पण जर मयूर राहिला असतं तर तुम्हाला अजून शेळ्या चांगल्या बघायला भेटल्या असतं। बघा शेळ्या कशा क्वालिटीचे शेळ्या व्यवस्थित दाखवता आलं असतं। हे बघा हे रामदास शेठ आहे, त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे। तुम्ही यांच्याशी संपर्क साधा, काय किंमत राहील काय नाही राहील सगळ्या गोष्टी तुम्हाला ते सांगतील। विजूभाऊ वेळे देखील आहेत, त्यांना पण फोन करा, ते पण सांगतील। हे बघा 4 शेळींचं माप बघा कसं आहे मित्रांनो। माप वगैरे मित्रांनो एकच नंबर आहे, मापला टेन्शन नाही। आता पुढचा सौदा दाखवतो तुम्हाला मी। हा बघा सौदा, आता हा नदी कोपऱ्याशी झालेला आहे। ही नदी बघा, पाणी मस्त चालू नदीला, पण खडक भागामध्ये शेळ्या आहेत बघा या। सेम मित्रांनो जसं वातावरण आपल्या महाराष्ट्रात आहे तसंच गुजरातमध्ये पण आहे। तुम्ही पाहू शकता शेळ्या वगैरे। या बघा सगळ्या शेळींच्या कासी वगैरे सगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न चालू आहे।
जेणेकरून तुम्ही लांबून येतात तर तुम्हाला ज्या शेळ्या इथं दाखवल्या आहेत त्याच शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटल्या पाहिजे। यासाठी तुम्ही पाहू शकतात शेळ्या कशा बसलेल्या आहेत, चरून पाणी पिऊन मस्त बसल्या आहेत। नदी कोपऱ्याशी थंड वातावरण असतं। आता ह्या बघा शेळीची चमक बघा इथं पण। मित्रांनो, प्रत्येकाच्या कडपातनं कुठून 5, कुठून 10, कुठून 3, कुठून 4 अशा शेळ्या घेतल्या जातात। हे बघा कासी बघा एक सारख्या सड आहेत। हे बघा एकदम दुसऱ्या वेतातल्या मित्रांनो बघा, हे बघा दुसऱ्या वेतातल्या भारी क्वालिटीच्या शेळ्या आहेत, जवानीच्या शेळ्या आहेत। एकदा जर तुम्ही घेऊन गेले तर पुन्हा पुन्हा तुम्हाला शेळी परतवायचं काम नाही। क्वालिटी एक नंबर आहे। ही पण बघा तुम्ही बघू शकता, जंगल एरिया बघा, तिकडचं वातावरण म्हणजे आपल्या शेळ्या तुम्ही ज्या शेळ्या घेणार आहेत त्या कशा वातावरणामध्ये तिकडे आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल। कारण की हे संपूर्ण व्हिडिओ गुजरातचे आहेत, जिथून खरेदी चालू आहे तिथून का कुठला बाजार वगैरे नसतो ना। खरेदीच्या वेळेस कुठलं गुळाचं पाणी पाजलेलं असतं ना, तुम्हाला विक्री करताना गुळाचं पाणी पाजलेलं असतं। जशी गाडी येते भुक्या शेळ्या असतात 2 दिवसापासून, त्या शेळ्या आता तुम्ही माल खरेदी करू शकता। आता बघा इथं जे लोकल चालू आहे का, लोकल नंतर शेळ्या एका जागेवर तुम्ही पाहिल्या का तिथं पण काही खायला नव्हतं शेळींना, तशी गाडी भरली जाते त्याच्यानंतर डायरेक्ट शेळ्या इथं उतरतात। आणि तुम्ही उपाशी शेळ्या जे असतात तुम्ही उपाशी शेळींचा सौदा करत असतात, त्याच्यात तुमचा फायदा असतो की शेळी चरल्यानंतर चांगली अलग दिसते, उपाशी अलग दिसते। हे बघा हे डाग केलेले आहेत कलरचे, बरेच जण म्हणते रक्त आहे का काय असं। हे बघा शेळ्या बघा, हाईट वगैरे बघा मस्त हाईट आहे मित्रांनो, माप वगैरे चांगलं आहे तुम्ही पाहू शकता। हे बघा कासी, हे आपण बघा म्हणजे आता काशी दाखवता, पण आपण जे टायटल दिलेले मोबाईल नंबर वगैरे याच्यामध्ये त्या काशी दाबल्या जातात। हे बघा कास कशी एक नंबर लागायची मित्रांनो, शेळी चांगली लागेल, अजून भारी लागेल। आता इथं कॅमेऱ्यावरती त्यांनी बोट ठेवून दिला, कॅमेरा साफ केलेला नाही म्हणून बघा असं चित्र दिसतंय। हे बघा, तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे। गाडी ही उद्या शुक्रवारी येणार आहे 12 सप्टेंबर 2025 रोजी। शेळ्या घेण्यासाठी नक्की या।